आज सकाळी माझा मुक्काम नाशिकला आहे। आज सकाळी माझ्याकडे म्हणजे माझी वेळ घेतली होती। रिंग रोड बाधित जे शेतकरी आहेत त्यांच्यावरती काही अन्याय होतो आहे म्हणून त्या भागातले आमचे नगरसेवक केशव पोरजे यांनी शेतकऱ्यांना भेटायचं आहे म्हणून मला सांगितलं आणि त्यानुसार या सगळे शेतकरी आणि हा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला। तोपर्यंत मला या विषयाचं गांभीर्य माहीत नव्हतं। ठीक आहे, जमीन संपादन भूसंपादन होत असतं, विरोध होत असतो, पण कमलाबाई धोंडीराम खिरकाडे या आजीबाई आल्या आणि त्यांनी मला त्यांचा हात दाखवला। या वया इतर महिला भगिनी सगळ्या त्यांनी त्यांच्या अंगावरचे हातावरचे पाठीवरचे मारहाणीचे काळे निळे जे व्रण आहेत ते दाखवल्यावरती मी इतका अस्वस्थ झालो की काय केलं, कोणी केलं आहे। त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले, त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतो आहे। महिलांना पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने जबरदस्ती करतो आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर मी ताबडतोब पवन दत्तांना फोन केला। म्हटले काय चाललंय, तुम्हाला मारण्याचा अधिकार दिला कोणी? तुमचं IAS ट्रेनिंगमध्ये जबरदस्तीनं भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा प्रकारे मारहाण करा असं ट्रेनिंग दिलंय का? मला प्रधानमंत्र्यांना विचारावं लागेल। आम्ही येतो तिकडे भेटायला। दत्ता गायकवाड वसंत गीते यांच्या लिडरशिप खाली एक डेलिगेशन गेलं। चर्चा सुरू असताना ते महाशय पळून गेले। ताबडतोब मी इथे आलो, म्हटलं चला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ। जिल्हाधिकारी दिवसा बैठकीला गेले, आम्ही थांबलो, वाट पाहिली तासभर। त्यांची पूर्वनियोजित बैठक होती, आलो। दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला। आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली। अत्यंत संवेदनशील भाषेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणता हे जर खरं असेल तर मी नक्कीच त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून हा विषय संपवतो, काळजी करू नका, शेतकऱ्यांना न्याय देतो। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सद्ग्रस्त आहेत, त्यांनीही चांगला संवाद साधून या संदर्भात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो असं म्हटलेत आणि मी स्वतः त्यात लक्ष घालणार आहे। सकाळी 7 वाजता सरकार कामाला लागलं। 7 वाजता लोकांच्या घरात घुसले, आता दांडे घेऊन। सकाळी 7 वाजता महिला आंघोळीला गेलेल्या आहेत, कपडे बदलत आहेत आणि त्या परिस्थितीत त्यांच्यावरती हल्ले या राज्याचे प्रशासनातले अधिकारी करतात। लाज वाटली पाहिजे। तुम्ही काल नाशिकमध्ये धर्मध्वजा फडकावलत ना, काय त्या धर्मध्वजाचे पावित्र्य आहे की नाही? नारी शक्ती कशा करता आहे? शिवसेना या विषयावरती आंदोलन करणार आहे, पण आम्ही थांबलो आहोत। चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावरती माझा विश्वास आहे, मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो, संवेदनशील मंत्री आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बोलताना मला जाणवलं की त्यांना याच्यातून मार्ग काढायचा आहे आणि या आजीबाईंसारख्या ज्या असंख्य आमच्या भगिनी आहेत, तुम्हाला त्यांचा आवाज ऐकावा लागेल। तुम्ही जबरदस्तीने त्यांची घरं आणि शेती ताब्यात घेऊ शकणार नाही। तुम्ही समृद्धीसाठी अनेकदा रस्ते वळवलेले आहेत ना, लोकांच्या जमिनी वाचवल्या आहेत। कॅप्टन खरातची जमीन तुम्ही वाचवली आहे 17 ठिकाणी। मग ह्या आमच्या भगिनींचं सुद्धा घर आणि शेती वाचायला पाहिजे, ही आमच्या शिवसेनेची भूमिका आहे। यात मला राजकारण फार आणायचं नाही, पण जर परत पुन्हा या भगिनी तक्रार घेऊन माझ्याकडे आल्या तर लक्षात घ्या, फार या नाशिकमध्ये वेगळा प्रकार घडू शकेल। साहेब, आपण आता मागणी काय केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे? ज्या 2-3 प्रमुख मागण्या नाही, मुळात असं आहे की या भगिनी आहेत, या आजीबाई आहेत, त्यांचं म्हणणं ऐकायचं, माझं काही म्हणणं नाही। म्हटलं त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकायचं, त्यांना जे हवं आहे ते त्यांची जमीन सोडणार नाहीत। तुम्ही जबरदस्तीने त्यांची जमीन घेऊ शकत नाहीत। त्यांनी याआधी 4 वेळा त्यांची जमीन गेलेली आहे।
धरणामध्ये गेली आहे, अजून कुठल्या प्रकल्पात गेले, बरोबर नाही? रोडमध्ये त्यांची जमीन गेली, धरणामध्ये गेली, 5-6 वेळा गेली. आता किती वेळा या वयात त्यांनी जमीन आपली द्यायची? हा साधा भावनिक विषय आहे. आमच्या इतर भगिनींचा सुद्धा तोच विषय आहे. तुम्ही अलाइनमेंट बदलायचं आहे आणि हे जे अधिकारी आहेत पवन दत्ता, त्यांच्यावर तुम्ही त्यांना शोकॉज दिली आहे नंतर, आणि आता ही सगळं झाल्यावर त्यांना आम्ही ताबडतोब शोकॉज दिलेली आहे, त्यांच्याकडनं उत्तर मागवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही कारवाईचा विचार करू. ते पळूनच गेले नाही तर खोटं पण बोललेत की जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं. नाही, बघा हे त्यांना नवीन सरकारमधलं प्रशिक्षण असेल, खोटं बोला, पळून जा. त्याच्यामुळे हा प्रश्न मी संसदेमध्ये नरेंद्र मोदींना विचारणार आहे, विचारणार प्रश्न मी. त्यांच्या केबिनमध्ये त्यांनी शेतकऱ्यांवरती बळजबरी केली आहे पोलीस राऊत साहेब पण पवन दत्त यांनी त्यांच्या दालनामध्ये दिंडोरीमध्ये सुद्धा प्रकार सुरू. कोणीतरी आप्पासाहेब शिंदे नावाचे अधिकारी, आप्पासाहेब शिंदे नावाचे एक प्रांत अधिकारी आहे, त्यांच्या सुद्धा अशाच प्रकारच्या अरेरावीच्या तक्रारी आहेत. मी दिंडोरीत जाणार आहे हे पण सांगतो. मी दिंडोरीत जाणार आहे. माझं पुढल्या आठवड्यामध्ये बावनकुळे मंत्री, महसूल मंत्री, त्यांच्याशी या विषयावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रात राहायचं आहे ना आप्पा शिंदेला, बघू ना. सरकार आहे, सरकार अधिकाऱ्यांनी न्यायानं काम करावं. राऊतसाहेब पवन दत्त यांनी त्यांच्या दालनामध्ये याच्यामध्ये हा विषय जो आहे हा प्रामुख्यानं शिवेंद्रराजे भोसले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अखत्यारीतला आहे. वेळ पडली तर मी गिरीश महाजन यांच्याशी सुद्धा चर्चा करीन. अशीच वेळ पडली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी या आजीबाईंची व्यथा त्यांच्यासमोर मांडेन. राऊतसाहेब पवन दत्त यांच्या केबिनमध्ये यापूर्वी पण त्यांनी पोलीस बळाचा वापर करत शेतकऱ्यांवरती अमानुष प्रकार केलेला आहे. आता करून दाखवा यापुढे.